माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुझ्या बर्थडेला आता फक्त 3 दिवस बाकी आहेत आणि कसं वाटतंय? येस, माझा बर्थडे जवळ आहे आणि मला खूप भारी वाटतंय। मी मस्त सेलिब्रेट करणार आहे। अगं तुझ्या आवाजाला काय झालं? आवाज माझा बसला। ओ माय गॉश। ॲक्च्युली 2 दिवसापासून मला बरं नव्हतं वाटत, म्हणजे मला थ्रोट पेन होतं, सर्दी होती, त्यामुळे आवाज बसला आहे। तो 1-2 दिवसात बरा होईल होपफुली। सो मम्मा, व्हॉट्स युअर प्लॅन फॉर द बर्थडे? सो आत्ता आम्ही चालली आहे हेअर कट करायला। मी मस्त हेअर वॉश केलं आहे, तुम्ही बघताय, मस्त माझे केस ओले आहेत अजून पण, आणि मी करणार आहे हेअर कट। माझा बर्थडे जवळ आला ना की मी सेल्फ पॅम्परिंग नक्की करून घेते आणि यावर्षी सेल्फ पॅम्परिंग मध्ये मी केलं होतं स्वतःचा हेअरकट। हेअरकट करण्यासाठी मी गेले होते जावेद हबीबमध्ये आणि जावेद हबीबमध्ये सिरियसली त्यांनी खूप छान हेअरकट केलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान हेअरकट झालेला आहे। माझा चेहरा उभा आहे त्यामुळे त्याच्यासाठी सुटेबल असा हेअरकट मला त्यांनी दिलेला आहे। हेअरकट झाला, मस्त पॅम्परिंग करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आणि माझ्या फॅमिलीनी प्लॅन केला की आम्ही आउटिंगला जाऊ। वीकेंड सुद्धा होताच त्यामुळे आम्ही पूर्ण फॅमिली सकट निघालो पवना लेकला। पावसामुळे सगळीकडे इतकं प्रसन्न वातावरण आहे, सगळीकडे पावसामुळे ग्रीनरी पसरलेली आहे आणि सुंदर रस्ते सुद्धा आहेत। डोंगरावरती सगळे ढग उतरलेले आहेत, पाऊस पडतोय आणि सगळीकडे हिरवे हिरवे गार गालीचे आहेत। पवना लेकला पोहोचण्याच्या जरा आधी आम्हाला एक खूप छान स्पॉट मिळाला जिथे बोटिंग होतं आणि वीकेंड होता तरी सुद्धा आम्हाला अजिबात गर्दी लागली नाही। तुम्ही पाहू शकताय हा लेक किती सुंदर दिसतोय आणि सगळीकडे डोंगरावरती ढग पसरलेले आहेत, पाऊसही पडतो आहे। आणि मग आम्ही फॅमिली सकट विचार केला, चला आता बोटिंग करूया। मला वाटतं पावसामध्ये बोटिंग करण्याची मजा काहीतरी वेगळीच असते। मम्मा, कुठे चाललोय? बोटिंग। आणि आम्ही छत्र्या घेऊन चाललो होतो बोटिंग करायला, पण छत्रीचा अजिबात उपयोग होत नव्हता कारण छत्री वाकडी होत होती। वाह, आजूबाजूला काय सुंदर नजारा आहे आणि मी लिटरली नेचरमध्ये हरवून गेलेली आहे। माझे आई आणि बाबा हे सुद्धा आमच्याबरोबर आउटिंगला आलेले होते आणि माझे बाबा सुद्धा माझ्याबरोबर बोटिंग करायला आले। ॲक्च्युली माझी आई बोटिंग करायला खूप घाबरत होती, पण बाबा मस्त एन्जॉय करत होते। मी ना रिसेंटली महाबळेश्वरला फिरायला गेले होते, तिथेही मी बोटिंग केली। तुम्ही व्लॉग जर पाहिला नसेल तर माझा महाबळेश्वरचा व्लॉग सुद्धा नक्की बघा। मला वाटतं नेचर, पाणी, बोटिंग या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हा पावसाळा चालू असतो। पावसाळ्यामध्ये पावसात भिजणं, बाहेर जाणं, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचं नेचर एन्जॉय करणं, मला वाटतं ह्याच्या इतकं महत्त्वाचं काहीच नाहीये। बोटिंग झाल्यानंतर आणि पावसात भिजून झाल्यानंतर आम्हाला बाजूलाच एक ठेला होता, तिथे आम्ही चहा घेतला आणि तिथेच गरमागरम भजी सुद्धा घेतली। गरमागरम चहा बरोबर गरम गरम कांद्याची भजी, त्याच्याबरोबर तिखट अशी मिरची। वाव, काय हेवनली फिलिंग होतं ते। इथे आमचं खाऊन पिऊन आणि मजा करून झाल्यानंतर आम्ही गेलो हडशीच्या सुंदर अशा विठ्ठल रखुमाईच्या देवळामध्ये। फ्रेंड्स, इथे मी आणि माझी आई इतक्या हसतोय कारण आमची छत्री सरळच होत नव्हती। हा आहे हडशी मधल्या देवळाचा बाहेरच्या साईडनी सुंदर असा व्ह्यू आणि हा आहे विठ्ठल रखुमाईच्या देवळाचा आतनं सुंदर असा व्ह्यू। हाय, कुठे आली आहेस तू आई? हडशीच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आले मी। वाव, आवडलं का तुला? दर्शन झालं? फार छान। सगळीकडे मस्त फिरून झाल्यानंतर आम्ही घरी पोहोचलो। घरी पोहोचेपर्यंत आम्हाला 8:30 होऊन गेलेले होते। त्यानंतर माझ्या आईने मला ओवाळलं आणि नंतर आम्ही केलं माझ्या बर्थडेचं केक कटिंग। फ्रेंड्स, हडशीच्या देवळाच्या जवळ असलेलं संत दर्शन नावाचं एक सुंदर म्युझियम आहे, ते म्युझियम सुद्धा मी पाहिलेलं आहे आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत। जर तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। हॅपी बर्थडे टू मी। त्यानंतर नेक्स्ट दिवशी मी सेलिब्रेशन केलं माझ्या मैत्रिणींबरोबर। वाढदिवस आहे आणि मैत्रिणींना पार्टी नाही किंवा मैत्रिणींबरोबर सेलिब्रेशन होणार नाही असं अजिबात होणार नाही। माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन भलेही ते छोटं असो पण मैत्रिणींबरोबर नक्की असतं।
मैत्रिणींबरोबर बर्थडे पार्टी म्हणजे मैत्रिणींबरोबर केलेला डान्स, केक कटिंग, सेलिब्रेशन, सुंदर सुंदर ड्रेसेस घालून मजा करणे, या सगळ्यात सुद्धा एक वेगळाच आनंद आहे. तर फ्रेंड्स, असं होतं माझं बर्थडेचं सेलिब्रेशन, जे मी माझ्या मैत्रिणींबरोबर आणि फॅमिलीबरोबर वेगवेगळं केलं. असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.